नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। भारत हा रेल्वेच्या विशाल जाळ्यामुळे ओळखला जातो। देशभरात दररोज सुमारे 22,593 रेल्वे गाड्या धावत असतात। त्यात प्रवासी गाड्यांची संख्या 13,452 इतकी आहे। या माध्यमातून लाखो लोक दररोज प्रवास करतात। भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक हे हावडा आहे, तर सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांमध्ये मुंबई आघाडीवर आहे। भारतभरात एकूण 7,308 रेल्वे स्थानके आहेत। यातील अनेक स्थानकांची नावे ऐकताना किंवा वाचताना लक्ष वेधून घेतात। मात्र काही स्थानकांची नावे अत्यंत साधी असून देखील ती आपल्या दृष्टीस सहज भिडतात। त्यामागील एक कारण म्हणजे रेल्वे स्थानकांची पिवळ्या रंगाची पार्श्वभूमी आणि त्यावर काळ्या रंगातील अक्षरे। यामागे काही शास्त्रीय आणि व्यावहारिक कारणे आहेत। सर्वप्रथम, पिवळा रंग हा अतिशय तेजस्वी आणि दूरवरून लक्ष वेधून घेणारा रंग आहे। त्यामुळे चालत्या गाडीतूनही तो स्पष्ट दिसतो। या पिवळ्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगातील अक्षरे लिहिल्यास ती उठून दिसतात। यामुळे ड्रायव्हर आणि प्रवासी दोघेही स्थानकाचे नाव सहज वाचू शकतात। पिवळा रंग एक प्रकारचा सतर्कतेचा संकेत मानला जातो। अनेक वेळा ट्रेन काही स्थानकांवर थांबत नाही, त्यामुळे या फलकांचा उपयोग त्या गाड्यातील प्रवाशांना स्थानक ओळखून बॅग आवरणे किंवा उतरण्याची तयारी करण्यासाठी होतो। यामुळे अपघाताची शक्यता कमी होते। तसेच पिवळा आणि काळा रंग यांचे संयोजन हे रात्रीच्या अंधारातही स्पष्टपणे दिसते। हे रंग डोळ्यांना थकवा न आणता स्पष्टतेने वाचनाची सोय करतात। म्हणूनच भारतातील बहुतेक रेल्वे स्थानकांवरती हे रंग संयोजन वापरण्यात आले आहे। या रचनेतून रेल्वे प्रशासनाने फक्त सौंदर्यपूर्ण नव्हे तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीही एक उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे। यापुढे एखाद्या स्टेशनचा पिवळा फलक दिसल्यास त्यामागील विचारसरणी लक्षात घेऊन आपण अधिक जागरूक राहू। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।